काय होईल जर मी तुम्हाला सांगितले की महाभारतातील एक महान योद्धा आजही जिवंत आहे? 5000 वर्षांनंतरही तो मृत्यूची भीक मागत, कपाळावर भळभळणारी आणि कधीही बरी न होणारी जखम घेऊन आजच्या काळातही भारताच्या घनदाट जंगलांमध्ये एकाकी भटकत आहे. तुमचा विश्वास बसेल? आपण नेहमी कुरुक्षेत्राचे महायुद्ध, नीतिमान पांडव, कपटी कौरव आणि भगवान श्रीकृष्णांचे दिव्य मार्गदर्शन याबद्दल ऐकत आलो आहोत. पण या अथांग महासागराच्या तळाशी अशी काही अंधारी, गूढ आणि अंगावर काटा आणणारी रहस्ये दडलेली आहेत, जी सामान्य माणसांपासून मुद्दाम लपवली गेली. आज आपण त्या अज्ञात इतिहासाच्या पानांवरची धूळ झटकणार आहोत. आज आपण उलगडणार आहोत अशी काही रहस्ये, मूक बलिदाने आणि भयंकर शाप, ज्यांनी खऱ्या अर्थाने आर्यावर्ताचे नशीब घडवले. हा महाभारताचा तो इतिहास आहे जो तुम्हाला कोणत्याही सामान्य कथेत ऐकायला मिळणार नाही. आपल्या प्रवासाची सुरुवात कुरुक्षेत्रावर पहिली तलवार उपसण्यापूर्वीच खूप आधी होते. महाभारतातील सर्वात शोकांतिक व्यक्तिमत्वाचा जन्म एका खगोलीय शापातून कसा झाला हे खूप कमी लोकांना माहीत आहे. भीष्म पितामह यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य ब्रह्मचर्य आणि अतूट निष्ठेने व्यतीत केले. परंतु त्यांच्या या प्रदीर्घ वेदनेमागील खरे वैश्विक कारण फार कमी लोक जाणतात. या कथेची सुरुवात स्वर्गात 8 वसूंपासून अष्टवसू होते. हे 8 वसू एकदा वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात गेले होते. ऋषींच्या कामधेनू या दिव्य गायीचे सौंदर्य पाहून मोहित झालेल्या वसूंनी ती गाय चोरण्याचे महापाप केले. जेव्हा वसिष्ठ ऋषींना या चोरीची माहिती मिळाली तेव्हा त्यांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी 8ही वसूंना पृथ्वीवर मनुष्य म्हणून जन्म घेण्याचा आणि मानवी जीवनातील दुःखे भोगण्याचा शाप दिला. भयभीत झालेल्या वसूंनी दयेची भीक मागितली. तेव्हा वसिष्ठ ऋषींनी थोडी दया दाखवून उशाप दिला की त्यापैकी 7 जणांना जन्मतःच मृत्यू मिळेल आणि ते मुक्त होतील. पण या चोरीचा मुख्य सूत्रधार असलेला 8वा वसू प्रभास याला मात्र पृथ्वीवर एक दीर्घ आणि वेदनादायी आयुष्य जगण्याचा शाप मिळाला. त्याला प्रचंड कर्तव्यांचे ओझे आणि एकाकी दुःखाचा भार आयुष्यभर वाहावा लागणार होता. हा शाप पूर्ण करण्यासाठी वसूंनी गंगामातेला साकडे घातले. त्यांनी गंगेला विनंती केली की तिने पृथ्वीवर त्यांची माता बनावे आणि जन्मताक्षणीच त्या 7 जणांना मुक्त करावे. गंगामाता तयार झाली आणि तिने राजा शंतनूशी विवाह केला, पण एका अटीवर की राजाने तिच्या कोणत्याही कृतीवर कधीही प्रश्न विचारू नये. गंगेने एकापाठोपाठ एक आपल्या पहिल्या 7 मुलांना नदीत बुडवले आणि त्या 7 वसूंना मुक्त केले. पण जेव्हा 8व्या मुलाचा जन्म झाला तेव्हा दुःखी झालेला शंतनू शांत राहू शकला नाही आणि त्याने तिला थांबवले. आपले वचन मोडून त्याने मुलाचे प्राण तर वाचवले, पण वसिष्ठ ऋषींचा शाप भोगण्यासाठी त्याला पृथ्वीवरच सोडून दिले. ते 8वे बाळ म्हणजे देवव्रत, ज्याने पुढे आजीवन ब्रह्मचर्याची कठोर प्रतिज्ञा घेऊन भीष्म हे नाव धारण केले. इच्छामरणाचे वरदान हा त्यांच्यासाठी आशीर्वाद नसून त्यांच्या शापाचाच एक भाग होता, ज्यामुळे त्यांना शांतता मिळण्यापूर्वी आपल्या संपूर्ण वंशाचा विनाश उघड्या डोळ्यांनी पाहणे भाग पडले. कुरुवंशाचा इतिहास पुढे पांडवांच्या जन्माच्या आणखी एका गहन रहस्यात गुंफलेला दिसतो. एका ऋषींच्या शापामुळे राजा पांडू आपल्या पत्नींजवळ जाऊ शकत नव्हता. वंशाच्या अस्तित्वाची संपूर्ण भिस्त आता राणी कुंतीवर होती, जिच्याकडे कोणत्याही देवतेला बोलावून पुत्रप्राप्तीचे वरदान मिळवण्याचा एक दिव्य मंत्र होता. पण नकुल आणि सहदेव या जुळ्या भावांच्या जन्मामागे एक मोठे रहस्य दडलेले आहे. कुंतीने आपला मंत्र पांडूची दुसरी पत्नी माद्री हिला दिला होता. नकुल जिथे त्याच्या अतुलनीय सौंदर्यासाठी ओळखला जात होता, तिथे सहदेवाला एक भयंकर आणि एकाकी वरदान मिळाले होते. तो कदाचित जगातील सर्वात बुद्धिमान माणूस होता, ज्याला त्रिकालज्ञानाचे ओझे वाहावे लागत होते. सहदेवाला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ पाहण्याची अद्भुत शक्ती प्राप्त होती. द्यूतखेळात काय होणार, द्रौपदीचे वस्त्रहरण, कुरुक्षेत्रातील भयंकर रक्तपात आणि त्यांच्या कुटुंबाचा विनाश, हे सर्व त्याला आधीच माहीत होते. पण या दिव्यदृष्टीसोबत एक भयंकर अट जोडलेली होती. जर त्याने स्वतःहून भविष्य कोणाला सांगितले तर त्याच्या डोक्याचे हजारो तुकडे झाले असते. केवळ कोणी थेट प्रश्न विचारल्यासच तो खरे उत्तर देऊ शकत होता. कल्पना करा त्या भयंकर मनस्थितीची जेव्हा तो राजसभेत बसून आपल्या भावांना स्वतःचे राज्य पणाला लावताना पाहत होता. सर्व काही माहीत असूनही तो शारीरिकदृष्ट्या मौन बाळगण्यास भाग पडला होता. भगवान श्रीकृष्णांना सहदेवाच्या या वेदनेची जाणीव होती. युद्धापूर्वी श्रीकृष्ण सहदेवाकडे गेले आणि त्यांनी विचारले की हा विनाश कसा थांबवता येईल. सत्य बोलण्यास बांधील असलेल्या सहदेवाने एक धक्कादायक उपाय सांगितला. युद्ध थांबवण्यासाठी स्वतः श्रीकृष्णांना बांधून ठेवावे लागेल आणि सर्व पांडव व कौरवांना जंगलात पाठवावे लागेल. या उत्तरातील अचूक सत्य ऐकून श्रीकृष्णांनी हसून सहदेवाला आशीर्वाद दिला आणि त्याला नियतीचा मूक साक्षीदार म्हणून स्वीकारले. जसजसे हे राजकारण तापत होते तसतसे महाविनाशाला कारणीभूत ठरलेला द्यूताचा खेळ आणि शकुनीचे ते कुटील हास्य आकार घेत होते. पण हस्तिनापूरबद्दलचा शकुनीचा द्वेष केवळ राजकीय महत्त्वाकांक्षेतून जन्माला आला नव्हता. तो भयानक अत्याचार आणि जगण्याच्या अघोरी संघर्षातून निर्माण झाला होता.
युद्धाच्या खूप आधी भीष्माने गांधार राज्यावर आक्रमण करून राजा सुबल, शकुनीचे वडील आणि त्यांच्या 100 पुत्रांना बंदी बनवले होते. त्यांना हस्तिनापूरच्या एका अंधाऱ्या कोठडीत डांबण्यात आले आणि सर्वांना मिळून दिवसाला फक्त एक मूठभर भात दिला जाऊ लागला. हे उपासमारीने मारण्याचे अघोरी षड्यंत्र होते. राजा सुबल यांनी ओळखले की जर हे अन्न वाटून खाल्ले तर सर्वजण उपासमारीने मरतील. कुरुवंशाचा सूड घेण्यासाठी आपला किमान एक तरी मुलगा जिवंत राहावा, म्हणून राजाने ठरवले की ते सर्व अन्न त्यांच्यातील सर्वात बुद्धिमान आणि धूर्त मुलाला म्हणजेच शकुनीला दिले जाईल. दररोज शकुनीला तो मूठभर भात खाताना आपल्या भावांना आणि वडिलांना उपासमारीने तडफडून मरताना पाहावे लागत होते. आपला शेवटचा श्वास घेण्यापूर्वी राजा सुबल यांनी शकुनीला एक अंतिम आज्ञा दिली. त्यांनी सांगितले की माझ्या मृत्यूनंतर माझ्या मांडीच्या हाडांपासून फासे तयार कर. हे फासे एका पित्याच्या मृत्यूच्या क्रोधाने आणि त्याच्या 99 मृत भावांच्या तडफडणाऱ्या आत्म्यांच्या काळ्या जादूने भारलेले असतील. हे फासे शकुनीच्या आज्ञेशिवाय इतर कोणाचेही ऐकणार नाहीत. जेव्हा जेव्हा शकुनी हस्तिनापूरच्या राजसभेत ते फासे टाकत असे तेव्हा ते केवळ हस्तिदंताचे तुकडे नसत, तर ते गांधारच्या भूतांचे किंकाळ्या फोडणारे आत्मे होते, जे कुरुवंशाचा संपूर्ण विनाश निश्चित करत होते. जग जरी अर्जुन आणि कर्णाच्या धनुर्विद्येचे कौतुक करत असले तरी राजदरबारात असा एक माणूस होता जो एकट्याच्या बळावर कुरुक्षेत्राच्या युद्धाचा निकाल बदलू शकत होता. हस्तिनापूरचा महामंत्री विदुर. विदुर हे साक्षात धर्मराजाचे यमाचे अवतार होते आणि त्यांच्याकडे गोवर्धन नावाचे एक अमोघ आणि वैश्विक धनुष्य होते. हे दिव्य धनुष्य त्यांना भगवान विष्णूंनी दिले होते. या धनुष्यात इतकी प्रचंड शक्ती होती की जर विदुर रणांगणावर उतरले असते तर कौरव किंवा पांडव यांपैकी कोणीही त्यांचा पराभव करू शकले नसते. रणनीतिकार श्रीकृष्णांना माहीत होते की विदुरांची धर्मनिष्ठा त्यांना हस्तिनापूरच्या सिंहासनाप्रती असलेल्या कर्तव्यापोटी कौरवांच्या बाजूने लढण्यास भाग पाडू शकते, ज्यामुळे पांडवांचा एका क्षणात विनाश होईल. शस्त्र न उचलता हा मोठा धोका नष्ट करण्यासाठी श्रीकृष्णांनी एक भयंकर मानसिक खेळी खेळली. जेव्हा श्रीकृष्ण शांतिदूत म्हणून हस्तिनापूरला गेले तेव्हा त्यांनी जाणीवपूर्वक राजवाड्याला बगल दिली आणि विदुरांच्या साध्या घरी मुक्काम केला. यामुळे दुर्योधनाचा प्रचंड अपमान झाला. दुसऱ्या दिवशी राजसभेत दुर्योधनाचा अहंकारी संताप उफाळून आला. त्याने विदुरांवर शाब्दिक हल्ला केला, त्यांना गद्दार म्हटले आणि दासीपुत्र म्हणून त्यांच्या कुळाचा अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपमान केला. हे विषारी शब्द ऐकून विदुरांच्या अंगी असलेली महान सहनशीलता शेवटी तुटली. ज्या राज्याची त्यांनी आयुष्यभर निष्ठेने सेवा केली त्याबद्दलच्या प्रचंड दुःखाने आणि रागाने विदुरांनी घोषणा केली की ते हस्तिनापूरसाठी कधीही शस्त्र उचलणार नाहीत. आपली प्रतिज्ञा पक्की करण्यासाठी त्यांनी आपले अजिंक्य गोवर्धन धनुष्य मागवले आणि सर्वांदेखत भर राजसभेत त्याचे 2 तुकडे केले. दुर्योधनाच्या अहंकाराला डिवचून युद्धाची सुरुवात होण्यापूर्वीच श्रीकृष्णांनी कौरवांचे सर्वात मोठे शस्त्र शांतपणे नष्ट केले होते. असाच आणखी एक महान योद्धा होता ज्याचा अंत अत्यंत गूढ होता, एकलव्य. एकलव्याची कथा अनेकदा सर्वोच्च भक्तीचा धडा म्हणून शिकवली जाते. तो आदिवासी राजकुमार ज्याने गुरु द्रोणाचार्यांना आपला उजवा अंगठा अर्पण केला. पण एकलव्याची कथा जंगलात एका रक्तबंबाळ हाताने संपली नाही. उजवा अंगठा नसतानाही एकलव्य एक महान योद्धा होता. त्याने आपल्या डाव्या हाताने आणि पायाने बाण चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि तो एक अत्यंत भयानक सेनापती बनला. पुढे त्याने मगधचा जुलमी राजा आणि श्रीकृष्णांचा कट्टर शत्रू जरासंध याच्याशी हातमिळवणी केली. जसजसे युद्ध जवळ येऊ लागले तसतशी एकलव्याची शक्ती प्रचंड वाढली होती. जर एकलव्य कौरवांच्या सैन्यात सामील झाला असता तर त्याचे अफाट सामर्थ्य कौरवांना पूर्णपणे अजिंक्य बनवू शकले असते. हे वैश्विक असंतुलन ओळखून श्रीकृष्णांना माहीत होते की एकलव्याला संपवणे आवश्यक आहे. राजकुमारी रुक्मिणीच्या हरणाच्या वेळी ही संधी चालून आली. जेव्हा श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन जात होते तेव्हा जरासंधाच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी एकलव्याने त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर झालेल्या भयंकर युद्धात साक्षात श्रीकृष्णांनी एकलव्याशी युद्ध केले आणि त्याचा वध केला. तो आदिवासी राजकुमार जंगलातील एक असहाय्य बळी म्हणून नाही तर रणांगणावरील एक सामर्थ्यवान राजा म्हणून मरण पावला, ज्याचा वध साक्षात परमेश्वराने केला होता. पण केवळ एकलव्य आणि विदुरच नाही तर जंगलाच्या अंधारात एक असा योद्धा राहत होता ज्याच्या अफाट सामर्थ्यामुळे संपूर्ण विश्वाचे संतुलन धोक्यात येऊ शकले असते. त्याचे नाव होते बर्बरिक, जो भीमाचा नातू होता. बर्बरिक हा भगवान शिवाचा परमभक्त होता आणि त्याला 3 अमोघ बाण प्राप्त झाले होते. पहिला बाण ज्यांना नष्ट करायचे आहे त्यांना चिन्हांकित करत असे, दुसरा बाण ज्यांना वाचवायचे भागे चिन्हांकित करत असे आणि तिसरा बाण पहिल्या बाणाने चिन्हांकित केलेल्या सर्व शत्रूंचा एका क्षणात विनाश करून पुन्हा भात्यात परत येत असे. या केवळ 3 बाणांच्या सहाय्याने बर्बरिक कुरुक्षेत्राचे महायुद्ध अवघ्या 1 मिनिटात संपवू शकत होता. जेव्हा बर्बरिक युद्धाच्या दिशेने निघाला तेव्हा त्याने आपल्या आईला एक भयंकर वचन दिले होते. तो नेहमी पराभूत होणाऱ्या कमकुवत बाजूनेच लढेल. श्रीकृष्णांनी ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि बर्बरिकाला वाटेतच अडवले. श्रीकृष्णांनी त्याला यातील भयंकर अडचण समजावून सांगितली.
जर बर्बरीक पांडवांच्या बाजूने लढला तर कौरव क्षणार्धात कमकुवत होतील. आपल्या वचनाला बांधील राहून त्याला बाजू बदलावी लागेल आणि पांडवांचा संहार करावा लागेल. मग पुन्हा पांडव कमकुवत होतील आणि त्याला पुन्हा कौरवांवर हल्ला करावा लागेल. सरतेशेवटी या युद्धात केवळ बर्बरीक एकटाच जिवंत राहील. हा महाविनाश टाळण्यासाठी श्रीकृष्णांनी दानामध्ये त्याचे शिरच मागितले. एका क्षणाचाही विलंब न लावता त्या महान योद्ध्याने आपले शिर धडावेगळे केले. श्रीकृष्णांनी त्याच्या शिराला आशीर्वाद दिला आणि कुरुक्षेत्राजवळील एका उंच टेकडीवर स्थापित केले, जिथून तो संपूर्ण युद्ध पाहू शकत होता. जसजसे युद्ध जवळ येऊ लागले तसतशी बळीची मागणी आणखी क्रूर होत गेली. कुरुक्षेत्राच्या युद्धात पांडवांच्या विजयाची खात्री करण्यासाठी एका मानवी बळीची आवश्यकता होती. या बळीसाठी सर्वात योग्य उमेदवार होता अर्जुनाचा नागपुत्र इरावान. इरावानने कालीमातेला स्वतःचे बलिदान देण्यासाठी स्वेच्छेने होकार दिला. पण इरावानची एक शेवटची इच्छा होती. मरण्यापूर्वी त्याला विवाहाचा आनंद अनुभवायचा होता. मात्र दुसऱ्या दिवशी ज्याचा मृत्यू निश्चित आहे अशा पुरुषाला कोणताच राजा आपली कन्या देण्यास तयार नव्हता. अशावेळी भगवान श्रीकृष्णांनी मोहिनी नावाच्या एका अत्यंत सुंदर स्त्रीचे रूप धारण केले. मोहिनीने इरावानशी विवाह केला आणि एक समर्पित पत्नी म्हणून ती रात्र त्याच्यासोबत व्यतीत केली. जेव्हा सकाळ झाली आणि इरावानचा बळी दिला गेला तेव्हा मोहिनीने एका विधवेच्या खऱ्या आणि अत्यंत असह्य दुःखाने आक्रोश केला. श्रीकृष्णांनी पुन्हा आपल्या मूळ रूपात येण्यापूर्वी त्या तरुण राजपुत्राच्या शेवटच्या क्षणांचा असा सन्मान केला. या महायुद्धातील सर्वात शोकांतिक अध्याय म्हणजे कर्णाचा अंत. कर्णाचा मृत्यू सर्वांनाच माहीत आहे, पण त्याच्याविरुद्ध नियतीने रचलेला चक्रव्यूह हा एक वैश्विक पातळीवरचा रहस्यमय भाग आहे. कर्ण युद्धात हरला कारण तो कमी प्रतीचा योद्धा होता असे नाही. तो हरला कारण संपूर्ण ब्रह्मांडातून त्याला 3 भयंकर शापांच्या जाळ्यात अडकवण्यात आले होते. पहिला ज्ञानाचा शाप. कर्णाने आपले गुरु परशुराम यांच्याकडून ब्रह्मास्त्र मिळवण्यासाठी आपण ब्राह्मण असल्याची खोटी माहिती दिली होती. परशुरामांना सत्य समजल्यावर त्यांनी शाप दिला की फसवणूक करून मिळवलेले हे सर्वोच्च ज्ञान आणीबाणीच्या क्षणी त्याच्या स्मृतीतून नष्ट होईल. दुसरा भूमातेचा शाप. एकदा एका लहान मुलीचे सांडलेले तूप कर्णाने जमिनीला पिळून परत काढले. या वेदनेने त्रस्त झालेल्या भूमातेने कर्णाला शाप दिला की युद्धात जेव्हा तो सर्वात असहाय्य असेल तेव्हा ती त्याच्या रथाचे चाक गिळंकृत करेल. तिसरा ब्राह्मणाचा शाप. धनुर्विद्येचा सराव करत असताना कर्णाच्या बाणाने चुकून एका ब्राह्मणाच्या गायीचा मृत्यू झाला. दुःखी झालेल्या ब्राह्मणाने कर्णाला शाप दिला की जेव्हा कर्ण स्वतः पूर्णपणे निःशस्त्र आणि असहाय्य असेल तेव्हाच त्याचा वध होईल. कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या 17व्या दिवशी हे तिन्ही शाप एकाच विनाशकारी क्षणी एकत्र आले. भूमातेने त्याच्या रथाचे चाक गिळले. जेव्हा तो रथाचे चाक चिखलातून बाहेर काढण्यासाठी निःशस्त्र अवस्थेत खाली उतरला तेव्हा ब्राह्मणाचा शाप जागृत झाला आणि जेव्हा त्याने प्राणपणाने ब्रह्मास्त्राचे स्मरण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा परशुरामाच्या शापाने त्याची स्मृती हिरावून घेतली. नियतीने कर्णाला पूर्णपणे असहाय्य करून टाकले आणि त्याचा अंत झाला. त्यानंतर झालेले 18 दिवसांचे महायुद्ध हे विनाश, फसवणूक आणि नैतिकतेच्या संपूर्ण ऱ्हासाचे एक भयंकर उदाहरण होते. पण महाभारताची रहस्ये युद्धाच्या शेवटी संपली नाहीत. जेव्हा कुंतीने पांडवांना सांगितले की त्यांचा सर्वात मोठा शत्रू कर्ण हा त्यांचाच मोठा भाऊ होता तेव्हा युधिष्ठिराच्या पायाखालची जमीनच सरकली. धर्मराजाला जाणीव झाली की ज्या न्यायासाठी त्याने हे युद्ध लढले त्याचा पायाच भावाच्या हत्येवर उभारलेला होता. एका असह्य आणि गुदमरून टाकणाऱ्या अपराधाच्या भावनेने ग्रस्त झालेल्या युधिष्ठिराने संपूर्ण स्त्री जातीला शाप दिला की या क्षणापासून ते युगांतापर्यंत कोणतीही स्त्री कधीही कोणतेही रहस्य आपल्या पोटात दडवून ठेवू शकणार नाही. पण युधिष्ठिराचा हा शाप एका दुःखी आईच्या प्रलयंकारी क्रोधापुढे फिका पडतो. युद्ध संपल्यानंतर भगवान श्रीकृष्ण राणी गांधारीचे सांत्वन करण्यासाठी गेले. गांधारीने आपले 100च्या 100 पुत्र गमावले होते. आयुष्यभर डोळ्यांवर पट्टी बांधली असल्याने तिची आध्यात्मिक शक्ती प्रचंड वाढली होती. आपल्या डोळ्यांवरील पट्टीच्या आडून तिने श्रीकृष्णांच्या पायाच्या अंगठ्याकडे पाहिले आणि तिच्या दुःखातील ज्वालांनी श्रीकृष्णांच्या पायाचे नख काळे पडले. संपूर्ण ब्रह्मांड हादरवून सोडणाऱ्या आवाजात गांधारीने साक्षात परमेश्वराला शाप दिला की ज्याप्रमाणे कुरुवंशाने स्वतःचा विनाश केला त्याचप्रमाणे श्रीकृष्णांचा यादव वंशही आजपासून बरोबर 36 वर्षांनी एकमेकांना मारून संपवेल आणि श्रीकृष्ण जंगलात एकाकी मरण पावतील. श्रीकृष्णांनी शांतपणे हसून तो शाप स्वीकारला. बरोबर 36 वर्षांनी यादवांनी एका चमत्कारिक गवताच्या पातींनी एकमेकांना मारून संपवले आणि एका पारध्याच्या चुकून लागलेल्या बाणाने श्रीकृष्णांनी आपला देह ठेवला. ज्याप्रमाणे आपण सुरुवातीला पाहिलं, महाभारतातील सर्व शाप आणि शोकांतिकांपैकी सर्वात भयंकर शाप म्हणजे अश्वत्थामाची नियती. आपले वडील द्रोणाचार्य यांच्या मृत्यूने वेडापिसा झालेल्या अश्वत्थामाने शेवटच्या रात्री पांडवांच्या तळावर घुसून द्रौपदीच्या झोपलेल्या 5 पुत्रांची निर्घृण हत्या केली आणि उत्तराच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडले. श्रीकृष्णांनी त्या जन्म न घेतलेल्या बाळाचे प्राण वाचवले.
पण अश्वत्थामाच्या या अत्यंत नीच कृत्यासाठी मृत्यूहूनही भयंकर शिक्षेची गरज होती. श्रीकृष्णांनी अश्वत्थामाच्या कपाळावरील दिव्यमणी ओढून काढला आणि मानवी इतिहासातील सर्वात भयानक शाप दिला. अश्वत्थामाकडून मृत्यूची दया हिरावून घेण्यात आली. त्याला 3000 वर्षे रोग, असह्य वेदना आणि संपूर्ण एकाकी अवस्थेत पृथ्वीवर भटकण्याचा शाप देण्यात आला. महाभारतातील इतर सर्व योद्ध्यांना स्वर्गात जागा मिळाली, पण अश्वत्थामा आजही या पृथ्वीवर भटकत आहे. तो एक मूक, रक्तबंबाळ झालेला आणि पृथ्वीवरील घनदाट जंगलात फिरणारा शापित आत्मा आहे, जो त्याच्या अंतिम पापाचे कधीही न संपणारे ओझे आजही वाहत आहे. हे आहेत महाभारताचे लपलेले आणि गूढ पैलू. ही केवळ जमिनीसाठी लढल्या गेलेल्या युद्धाची कथा नाही. हे मानवी स्वभाव, वैश्विक न्याय आणि कर्माच्या कधीही न सुटणाऱ्या जाळ्याचे एक भयंकर पण तितकेच सुंदर रूप आहे. सहदेवाचे मूक भविष्यज्ञान, शकुनीच्या फाशांची काळी जादू, विदुराचे मोडलेले धनुष्य, एकलव्याचा अज्ञात अंत, कर्णाचे शाप, बर्बरीक आणि इरावांचे बलिदान, भीष्मांना बांधून ठेवणारा वैश्विक शाप, युधिष्ठिराचा हतबल शाप, गांधारीचे जग बुडवणारे दुःख आणि अश्वत्थामाची अमर वेदना या त्या सावल्या आहेत, ज्या या महाकाव्याच्या प्रकाशाला खऱ्या अर्थाने खोली देतात. हे आपल्याला आठवण करून देतात की इतिहास कधीही चांगल्याविरुद्ध वाईट इतका सोपा नसतो आणि सर्वात मोठी रहस्ये तीच असतात जी विसरल्या गेलेल्या लोकांच्या रक्तातून आणि अश्रूंमधून लिहिली जातात.